जम्मू काश्मीरच्या नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री डॉक्टर फारुख अब्दुल्ला यांनी हपदनादला भेट दिली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सईद आदिल हुसैन शाह यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। फारुख यांनी पहलगाम हल्ल्याला मानवतेची हत्या म्हटलंय। ते आणखी पुढे असंही म्हणालेत की पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही आणि जर त्यांनी कुराणचा अभ्यास केला असता तर त्या लोकांनी असं हीन कृत्य केलं नसतं, असं देखील फारुख अब्दुल्ला म्हणाले। त्यामुळे फारुख अब्दुल्लांनी सईद आदिलच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। त्यावेळी पहलगाम हल्ल्यासंदर्भात त्यांनी प्रतिक्रिया देखील केलेली आहे। तर कुराणचा अभ्यास केला असता तर असा हल्ला झाला नसता, असं देखील यावेळी फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलेलं आहे। तर फारुख अब्दुल्ला यांनी यावेळी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सईद आदिल हुसैन शाह यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। फारुख अब्दुल्ला यांनी पहलगाम हल्ल्याला मानवतेची हत्या असं देखील म्हटलेलं आहे।